हाय, हॅलो, कसे आहात सर्व? तर आज आपण अंजीर मिल्कशेक, हेल्दी असा अंजीर शेक करणार आहोत. ताज्या अंजीरपासून हा शेक करणार आहोत. चला पाहूया. तर अंजीर शेक हेल्दी आणि त्याची टेस्ट वाढवण्यासाठी इथे मी काय ड्रायफ्रूट घेतले आहे. ते आपल्याला ॲटलिस्ट 1 तासासाठी तरी भिजवून घ्यायचे आहेत. तुम्ही ही ड्रायफ्रूट नाही वापरलं तरी चालेल, पण खजूर आवर्जून वापरा. तर इथे आपल्याला हे खजूर, बदाम, काजू हे दुधात 1 तासासाठी भिजवून घ्यायचे आहेत. तर चला हे बाजूला ठेवूया 1 तासासाठी. तोपर्यंत आपण इथे साईडला मी इथे 3-4 असे फ्रेश ताजे असे अंजीर वापरले आहेत. ते आपल्याला स्वच्छ असं पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. आणि आता हे जी वरची जी साल असते ती काढून घ्यायची. जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही साल न काढता सुद्धा मिक्सरमधून ही बारीक करून घेऊ शकतात. पण इथे मी ही वरची साल काढून घेते, कारण पावडर वगैरे मारलेली असते. जरी आपण कितीही स्वच्छ धुतलं तरी त्याला थोडंफार राहतच. तर चला आता हे फ्रेश अंजीरचे आपण वरची साल किंवा कातळ काढून घेतलं आहे. तर इथे मी 2 जणांसाठी हे शेक बनवणार आहे. तर इथे मी 3च अंजीरचं यूज करणार आहे. हे खूप असं दाटसर घट्ट असं शेक तयार होतो. जर तुम्हाला पातळ पाहिजे असेल तर 1 अंजीरचं सुद्धा 2 जणांसाठी भरपूर आहे. तरी ते आपली ही 3 अंजीरची साल काढून झाली आहे. हे अंजीर मिल्कशेक किंवा अंजीर शेक हा हेल्दी असा शेक तयार होतो. आणि आता या सीझनमध्ये स्वस्त आणि फ्रेश असे आपल्याला अंजीर भेटतात. तर त्याचा आपण फायदा घेतला पाहिजे. लेडीजसाठी किंवा महिलांसाठी हे खूप असे हेल्दी असा शेक आहे. तुम्ही 8 ते 10 दिवस जरी ही शेक कंटिन्यू पिला तर ह्यामुळे जे महिलांमध्ये जे रक्त वगैरे कमी असण्याचं प्रमाण असतं किंवा ॲसिडिटी, वात हे सर्व कंट्रोलमध्ये येतं. डायबेटीजवाल्यांना सुद्धा हे खूप असं हेल्दी असं शेक आहे. इथे मी 1 चमचा साखर वापरली. ते तुम्ही ऑप्शनल आहे. जर नाही टाकली तरी चालेल. त्या जागी तुम्ही थोडं गुळाचा वापर केला तरी चालेल. नाही टाकलं तरी काही हरकत नाही, कारण इथे आपण खजूरचा वापर केलाय. खजूरमध्ये नॅचरल असे शुगर असते. तर बघा इथे मस्त असं आपला अंजीर शेक तयार झाला आहे. कलर सुद्धा खूप कलर न वापरता मस्त असं त्याला स्ट्रॉबेरी कलर आला आहे. आजपासून तर मी हे हेल्दी असं शेक घ्यायला सुरुवात केली आहे. तुम्ही सुद्धा जरूर तयार करून ट्राय करा. तुम्हाला महिनाभरात भरपूर असा तुमच्यामध्ये फरक जाणवेल. मी तर सांगते, ज्या महिला आहेत त्यांनी आवर्जून हा शेक घ्या. आता अंजीर फ्रेश ताजे असे मस्त असे हेल्दी आणि स्वस्त असे अंजीर भेटतात, तर त्याचा आपण आवर्जून फायदा घेतला पाहिजे. तर चला इथे आपला हेल्दी असा अंजीर शेक तयार झाला आहे. ट्राय करून दाखवते. खूप मस्त असा अंजीर शेक तयार झालाय. बाय, थँक यू.